बिनविरोध निवडणूक विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलेली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडणुकीला कोर्टात आव्हान दिलं होतं। दरम्यान चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करत असल्याचा निर्वाळा देत कोर्टानं वकील असीम सरोदेंनाही फटकारलं। त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला। निवडणूक प्रचार संपल्यानंतर काढलेल्या नव्या परिपत्रकावरून राज ठाकरेंनी टीका केली। पत्रकं वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकता म्हणायचं का, असा सवाल करत त्यांनी टोला लगावला। निवडणूक आयोग सरकारला मदत करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। ईव्हीएमला नवीन मशीन लावतायत, त्याबाबत कोणालाच काही माहीत नाही, असंही ते म्हणाले। या मशीनना विरोधकांना पाडणार आहात का, असा सवाल राज ठाकरेंनी केला। भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। तर अनेक ठिकाणी काही लोक पैसे नाकारतायत, ही चांगली बाब आहे, असंही ते म्हणाले। ठाकरे बंधूंनी पराभवाची आतापासूनच तयारी केल्याचं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं। ईव्हीएम मशीन सोबत वापरण्यात येणाऱ्या नवीन मशीनच्या आरोपांवरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही ठाकरेंचे कुटुंबीय उपस्थित होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। यावेळी दोन्ही ठाकरेंचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही कुटुंबियांनी एकत्र दर्शन घेतलं। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये भाजपला समर्थन दिल्यानं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलंय। नगरसेवक मोहम्मद निसार, मोहम्मद शौकत आणि भाग्यश्री निलेश जाधव असं या दोघांना निलंबित केलेलं आहे। तर निलंबित नगरसेवक आता भाजपमध्ये थेट प्रवेश करणार आहेत। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय। भाजपचे आंबेगाव तालुक्याचे निवडणूक प्रभारी जयसिंग एरंडे यांनी पत्रकार परिषदेमधून ही घोषणा केली। सिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। पुरंदर योजनेतून पार्टी फंडासाठी 100 कोटी काढल्याचा आरोप त्यांनी तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर केला। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचनं कारवाई केली। कारवाईनंतर अजित पवारांनी या संदर्भात ट्विट करत नरेश अरोरा यांची पाठराखण केली। नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। काल रात्री उशिरा ही घटना घडली। प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। सुदैवानं शिवाजी भालेराव यांना दुखापत झाली नाही। मालेगाव महापालिका निवडणुकीला गालबोट लागलाय। एमआयएमच्या उमेदवारावर अज्ञातांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या। याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दौंड पोलीस ठाण्यासमोरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला कोयत्यानं मारहाण झाली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पुण्यातील कसबा परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। वारसा हवाय की विकास असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय। घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा पोस्टरवर प्रचार करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 138 पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे। 16 जानेवारीपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे। उद्या 2067 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलंय। सांगलीमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतदानाचं साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आलं आहे। 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात आहेत। यासाठी उद्या 527 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। उद्या होणाऱ्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। ईव्हीएम मशीन घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले। मालेगावात प्रशासनाकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली। यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं। दरम्यान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे निघाले। चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। यासाठी ईव्हीएम मशीनसह इतर साहित्याचं वाटप करण्यात आलंय। उद्या होणाऱ्या मतदानासाठी 355 मतदान केंद्र तयार करण्यात आले। तर 2207 कर्मचारी या सर्व प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। जळगाव महापालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय। मतदान प्रक्रियेसाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। तर 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात आहेत।
पुणे महानगरपालिकेसाठी उद्या 163 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलंय. 4011 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले. पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन हे मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले आणि 22 प्रभागांमध्ये 87 जागांसाठी 661 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. बहुजन विकास आघाडीचा अस्तित्वाचा लढा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. भाजप शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे यांची शिवसेना असा तिरंगी सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर एका मतदाराला 4 मशीनमध्ये मतदान करावं लागणार आहे. मनमाड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुकुंद एळिंजे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यांची निवड झाली आहे. दरम्यान समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोर्टानं शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला. राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान करण्यासाठी आरोपींनी जाणीवपूर्वक रचलेला फसवणुकीचा कट असल्याचं कोर्टानं नमूद केलंय. इंद्रायणी नदी फेसाळल्यानं पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडल्यानं वारंवार नदीमध्ये फेस निर्माण होतोय. त्यामुळे तातडीनं प्रदूषण रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेला बाण देण्यासाठी आणि सौभाग्याचा बाण बसा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून अनेक महिला भक्तांनी मंदिरात हजेरी लावली. कुंकू लावत मानी बिरड्याच्या पानाचे बाण एकमेकांना देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीनं बाण बसा होते. षटतिला एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. झेंडू, अष्टर, गोंडा, राजा आदी फुलांचा वापर करण्यात आलाय. दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी सोलापूरकरांशी मनमोकळा संवाद साधला. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवा ट्विस्ट आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना पाठिंबा दिला आहे. मुकेश शहाणे यांनी भाजपकडून बंडखोरी केल्यानं भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली होती. बुलढाण्याच्या मलकापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांवरून काँग्रेसमध्ये वाद झाला. नगर परिषदेच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.